अशोक स्टार्ट करून दे सेशन. हो चालतंय सर. स्टार्ट कर दिया. स्क्रीन विजेबल आहे सगळ्यांना? हो. चालतंय. आपल्याला व्हीएस कोड म्हणजे व्हीएस सेटअप करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पायस्पार्क इन्स्टॉल करायचं आहे. त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर व्हीएस व्हिज्युअल स्टुडिओ आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. त्यासाठी गुगलवर जा, इथं ओपन करा आणि डायरेक्ट विंडोजसाठी पाहिजे असेल तर विंडोजवर क्लिक करा, डायरेक्ट डाउनलोडिंग स्टार्ट होईल. माझ्याकडे डाउनलोड आहे म्हणून मी कॅन्सल करतो. त्याच्यानंतर इन्स्टॉल करण्यासाठी काहीच नाही, फक्त नेक्स्ट 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 करा, होऊन जाईल. थोडा हळू जा ना भाई, थोडा हळू जा ना. हे लिंक सोडण्यापेक्षा थोडा हळू मी जा ना, लिंक म्हणजे शेअर आपण करतो. कळून गेलं कळत नाही. मी लिंक शेअर करतो सगळ्यांना. नेक्स्ट नेक्स्ट करा आणि त्याच्यानंतर व्हीएस कोड इन्स्टॉल झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये स्पार्क डाउनलोड करायचंय इन्स्टॉलेशनसाठी. तर स्पार्क इन्स्टॉलेशनसाठी आपल्याला स्पार्क 4.0.1 इन्स्टॉल करायचंय. त्याच्यानंतर एक खाली लिंक येईल, डाउनलोड अपाची स्पार्क. त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर डाउनलोड स्पार्कवर क्लिक करा. त्यानंतर या लिंकवर क्लिक केल्याच्या नंतर डायरेक्टली डाउनलोड स्टार्ट होईल. मी तुम्हाला पूर्ण सॉफ्टवेअर ग्रुपवर पाठवतो. ओके. त्याच्यानंतर आपल्याला तिसरी स्टेप, आपल्याला हाडूपची एक फाईल आहे, ती फाईल डाउनलोड करायची. ही फाईल डाउनलोड करण्यासाठी याची पण लिंक मी पाठवतो आणि फाईल पण पाठवतो. त्याच्यामध्ये हाडूप 3.21 बिन या फाईलवर क्लिक करा. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ऍप्लिकेशन फाईल पाहिजे, EXE. त्या फाईलवर क्लिक करून डाउनलोड वर जा, फाईल डाउनलोड होईल. ओके. डाउनलोड केलेल्या पूर्ण फाईल आपल्याला एका फोल्डरमध्ये पेस्ट करायच्यात, कारण त्या फोल्डरचा आपल्याला परत पाथ सेट करायचा आहे. ते फोल्डर तुम्ही डेस्कटॉपवर बनवू शकता किंवा मग सी ड्राईव्हवर कुठे पण बनवू शकता. त्याला एक नाव द्या, पायस्पार्क. यानंतर आपल्याला पायस्पार्क आणि जावा एक कनेक्ट करण्यासाठी आपल्याला जावाची एक फाईल इन्स्टॉल करायची, जावा JDK 17. ते टाकल्याच्या नंतर पहिल्याच लिंकवर ओपन करायचं आणि 152 MB वाली विंडोज 62 बिट वाली फाईल डाउनलोड करायची. याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर ती फाईल डाउनलोडिंगला स्टार्ट होईल. ह्या डाउनलोड केलेल्या पूर्ण फाईल एका फोल्डरमध्ये पेस्ट करा. नंतर हे बाहेर ठेवायचं की उबुंटूच्या आतमध्ये ठेवायचं? नाही, कुठं पण, हे आपल्या विंडोजवर करायचंय. ओके, उबुंटूच्या आतमध्ये गरज नाही घ्यायची? नाही. ओके. स्पार्कची फाईल, जावाची फाईल आणि हाडूपची, या 3 फाईल आपल्याला त्या फोल्डरमध्ये पेस्ट करायच्यात. ओके. याच्यानंतरची स्टेप थोडी लक्षपूर्वक आहे का?
ही पण फाईल आपल्याला कॉपी करायची. आपण कॉपी केलेल्या फोल्डर मध्ये आपल्याला अजून एक फोल्डर बनवायचंय. त्या फोल्डरला नाव द्यायचं स्मॉल मध्ये हडूप. स्मॉल हडूप याच्यामध्ये कॅपिटल वगैरे काही करू नका. स्मॉल हडूप. त्या हडूप मध्ये परत ओपन करून अजून एक फोल्डर बनायचं बिन. आणि ह्या बिन फोल्डर मध्ये आपण हाडूपची डाउनलोड केलेली फाईल पेस्ट करायची. ही फर्स्ट स्टेप. त्यानंतर स्पार्क फाईल एक्स्ट्रॅक्ट करायची. राईट क्लिक अँड एक्स्ट्रॅक्ट. वेळ लागेल. तुम्ही ह्या फाईलला रिनेम करू शकता किंवा ऍट इज ठेवू शकता. ही झाली आपली फर्स्ट स्टेप. त्यानंतर आपल्याला जावा इन्स्टॉल करायचंय. येस. नेक्स्ट नेक्स्ट करायचं. याच्यामध्ये कुठं काही आपल्याला ऑदर काही करायचं नाही. तर नेक्स्ट नेक्स्ट. आणि क्लोज. यानंतर आपल्याला जावा, स्पार्क आणि हाडूप हे तिन्ही पण पाथ सेट करायचे. त्यासाठी सर्च बार मध्ये ENV टाईप करायचं. ENV. त्याच्यामध्ये इन्व्हायरमेंट व्हेरिएबल वर क्लिक करायचं आणि ओपन होईल. त्याच्यामध्ये इन्व्हायरमेंट व्हेरिएबल आणि वर येईल एक नंबरचं. त्याच्यामध्ये आपल्याला पाथ सेट करायचे. न्यू वर जायचं. याच्यामध्ये कॅपिटल मध्ये हाडूप होम. अंडरस्कोर होम. याच्यामध्ये आपण हाडूपचं फोल्डर बनवलं. त्या फोल्डरचा पाथ सेट करायचा आहे. त्यासाठी ब्राउज डायरेक्टरी. आता मी डेस्कटॉपवर फोल्डर बनवलेलं आहे. तुम्ही फोल्डर बनवलं असेल ते फोल्डर. पायस्पार्क आणि हाडूप. हाडूप फक्त हाडूपचा पाथ पाहिजे आपल्याला. हाडूपच्या बिनचा नाहीये. फक्त हाडूपवर क्लिक करायचं आणि ओके करायचं. ओके केल्याच्या नंतर आपल्याला इथं हाडूप होमचा पाथ सेट झालेला दिसेल. हा झाला हाडूपचा. त्याच्यानंतर आपल्याला पायस्पार्कचा पाथ सेम न्यू आणि कॅपिटल मध्ये पायस्पार्क. पायस्पार्क अंडरस्कोर होम. सेम ब्राउज डायरेक्टरीवर जायचं. पायस्पार्क आणि आपण जी स्पार्कची फाईल डाउनलोड केलेली आहे ती फाईल. पण त्या फाईलमध्ये जर डबल फाईल क्रिएट झालेली असेल तर ती ओपन करायची. ज्या फाईलमध्ये बिन कॉन्फिग डेटा हे फाईल येतील ती फाईल स्पार्कची फाईल सिलेक्ट करायची. जर रिनेम केलेला असेल स्पार्क तर फक्त स्पार्क सिलेक्ट करायचं आणि ओके आणि ओके करायचं. याच्यामध्ये तुम्हाला स्पार्क होमचा पाथ दिसेल. त्याच्यानंतर परत न्यू वर जायचं. जावा होम. आपल्याला जावाचा पाथ सेट करायचा आहे. अंडरस्कोर होम. ब्राउज डायरेक्टरी मध्ये जायचं. सी मध्ये याच्यामध्ये प्रोग्राम फाईल. आपल्याला एक जावाचा फोल्डर दिसेल. ते फोल्डर मध्ये JDK 17 नावाचे फोल्डर आहे. त्याच्यावर क्लिक करायचं. ओके
आणि ओके. त्याच्यानंतर आपल्याला इथं जावाचा पाथ दिसेल. त्याच्यानंतर आपल्याला पाथ सेट करायचा आहे पायथनचा, पायस्पार्क पायथन. न्यू कॅपिटल मध्ये पाय स्पार्क अंडरस्कोर पायथन आणि व्हेरिएबल नेम मध्ये डायरेक्टरी न देता स्मॉल मध्ये ओनली पायथन स्मॉल मध्ये आणि ओके करायचं. त्याच्यानंतर आपल्याला पायस्पार्क पायथन हे 4 पाथ इथे सेट झाल्याच्या नंतर आपल्याला बिनचे अजून 3 पाथ द्यायचे. त्याच्यामुळे ज्यामध्ये पाथ दिसेल वरच्या ज्यामध्ये पाथ दिसेल त्या पाथवर आपल्याला डबल क्लिक करायचंय. त्याच्यानंतर हे पेज ओपन होईल. याच्यामध्ये न्यू वर क्लिक करायचं. न्यू वर क्लिक केल्याच्या नंतर पाथ सेट करताना ब्राउजवर जाऊन आपण जे फोल्डर सिलेक्ट केलं आहे ते फोल्डर, त्याच्यानंतर हाडूप आणि आता इथे आपल्याला बिन सिलेक्ट करायचं हाडूप न करता बिन आणि ओके. आपल्याला आपला पाथ इथे दिसेल. त्याच्यानंतर न्यू ब्राउज स्पायस्पार्क. आता आपल्याला इथं स्पार्क मधले बिन फाईल सिलेक्ट करायची बिन ओके. त्यानंतर सेम न्यू ब्राउज स्पार्क. आता याच्यामध्ये आपल्याला एस बिन सिलेक्ट करायचे स्पार्क मध्ये. ओके. हे 3 पाथ सेट झाल्याच्या नंतर ओके ओके आणि ओके. त्यानंतर व्हीएस कोड ओपन करायचा. टर्मिनलवर PIP इन्स्टॉल पायस्पार्क आणि एंटर करायचं. इन्स्टॉल केल्याच्या नंतर आपण क्रॉस व्हेरीफाय करू शकता पायस्पार्क स्टार्ट झालंय का नाही झालं. फक्त पायस्पार्क टर्मिनलवर, मग तुम्ही CMD वर करू शकता किंवा आपल्या व्हीएस कोडच्या टर्मिनलवर करू शकता. स्पार्क व्हर्जन 4.01 याच्यामध्ये जर पाथ चुकला जावाचा किंवा स्पार्कचा तर हे रन होणार नाही. याच्यामध्ये तुम्ही नंतर पायस्पार्क रन करू शकता. त्याच्यामध्ये पॅरलल आपले RDD क्रिएट करू शकता. RDD क्रिएट झाली. त्याच्यानंतर डेटा फ्रेम क्रिएट करू शकता. आपली डेटा फ्रेम क्रिएट झाली.
मी तुम्हाला ऍप्लिकेशन ग्रुपवर सेंड करतोय. याच्यामध्ये जर पायथन माझं 3.10 याच्यामध्ये जर 3.13 वगैरे असेल तर एरर येऊ शकतो, कारण ते पायथनला सपोर्ट करत नाही. त्यावेळेस तुम्हाला ते चेंज करावं लागेल. ट्राय करून बघा, काही प्रॉब्लेम आला तर मला विचारा, मी आहे जॉईन. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता. म्हणजे अशोक, हे जे ऍप आहे आपण हे युबंटूच्या बाहेर हे यूज करणार आहे का? हो, विंडोवर. आज जी प्रोसेस पूर्ण सांगितली ती पूर्ण विंडोजवर करायची, उबंतूवर नाहीये. ओके ओके ओके. याचं रेकॉर्डिंग नाही केलं ना आपण? रेकॉर्डिंग केली सरांनी, रेकॉर्डिंग केल्यामुळे मी फास्ट सांगितले. हा, तेच ते. मी ऍप्लिकेशन ग्रुपवर सेंड केले, तर इन्स्टॉल करा. व्हीएस कोड शक्यतो सगळ्यांकडे इन्स्टॉल असेल ऑलरेडी. पाथ सेट करताना पाथ व्यवस्थित सेट करा, आणि तुम्ही जे फोल्डर बनवणार आहे ते शक्यतो सी ड्राईव्ह मध्येच बनवा. डेस्कटॉपवर बनवलं तर एखाद्या वेळेस डिलीट वगैरे झालं तर पूर्ण प्रोसेस परत डबल करावं लागेल तुम्हाला. अशोक, जो त्या खाली फाईल पाठवल्या, आता ते लिंक गरज नाही ना वरच्या? आता मी डायरेक्ट ऍप्लिकेशन पाठवले, त्यामुळे तुम्हाला ती लिंक वर जाऊन डाउनलोड करण्याची काही गरज नाहीये. ओके, या 4 फाईल सी ड्राईव्ह मध्ये का फोल्डर मध्ये सेव्ह करायच्या? हो, मी एकदा परत रिपीट करतो, परत एकदा रिपीट लक्ष द्या. मी सेंड केलेल्या पूर्ण फाईल एका फोल्डर मध्ये पेस्ट करा. जे की फोल्डर सी ड्राईव्ह मध्ये बनवा किंवा डेस्कटॉपवर बनवा. बनवल्याच्या नंतर त्या फोल्डर मध्ये जावाची फाईल इन्स्टॉल करा. त्यानंतर जी स्पार्क फाईल आहे ती फाईल आपल्याकडे RR फॉर्मॅट मध्ये आहे, ती फाईल एक्स्ट्रॅक्ट करा. एक्स्ट्रॅक्ट केल्याच्या नंतर अशी फाईल बनल, त्याच्यामध्ये आपल्याला एवढे या सर्व फाईल ओपन झाल्या पाहिजे. आता काही वेळेस एक्स्ट्रॅक्ट झाल्याच्या नंतर स्पार्क मध्ये डबल स्पार्क फोल्डर तयार होतो आणि त्याच्यामध्ये नंतर त्या फाईल येतात. ते एकदा बघून घ्या.
आणि ह्याच फोल्डरमध्ये एक हाडूपचं एक नवीन फोल्डर क्रिएट करा. त्याला नाव द्या ओनली हाडूप, ते पण स्मॉल मध्ये. त्या हाडूपच्या फोल्डरमध्ये परत एक न्यू फोल्डर बनवा. त्या फोल्डरला नाव द्या बिन, स्मॉल मध्ये. आणि त्या बिनच्या फोल्डरमध्ये हाडूपची फाईल आहे ती पेस्ट करा. फर्स्ट स्टेप. त्याच्यानंतर हे जावा इन्स्टॉल झाल्याच्या नंतर, स्पार्क फाईल एक्स्ट्रॅक्ट झाल्याच्या नंतर आणि हाडूपची फाईल आपण बिन मध्ये पेस्ट केल्याच्या नंतर सर्च बार मध्ये env सर्च करा. त्याच्यामध्ये एडिट द सिस्टीम एन्व्हायरमेंट व्हेरिएबल हे तुम्हाला ऑप्शन येईल. त्या ऑप्शनवर क्लिक करा. त्या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर एन्व्हायरमेंट व्हेरिएबल याच्यावर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं पाथ सेट करायचे 4. कोणते? हाडूपचा एक, स्पार्कचा एक, जावाचा एक आणि पायथॉनचा एक. तर ते सेट करण्यासाठी तुम्हाला इथं न्यू वर जायचं, न्यू वर क्लिक करायचं आणि व्हेरिएबल नेम मध्ये कॅपिटल मध्ये हाडूप होम आणि हाडूप होम व्हेरिएबल नेम दिल्याच्या नंतर व्हेरिएबल व्हॅल्यूवर सेट करण्यासाठी ब्राउज डायरेक्टरीवर क्लिक करायचं. आपण जे फोल्डर क्रिएट केलंय त्या फोल्डर मध्ये आपण हाडूपचा पाथ सेट करायचा आपल्याला. पायस्पार्क आणि ओनली हाडूप वर क्लिक करून बिन आपल्याला सिलेक्ट नाही करायचं, ओनली हाडूप आणि ओके. हा पाथ सेट झाल्याच्या नंतर ओके. ही झाली फर्स्ट स्टेप. याच्यानंतर सेम अदर स्टेप जावा होम आणि स्पार्क होम साठी. हे पाथ सेट झाल्याच्या नंतर ह्याच फाईलमध्ये पाथ एक व्हेरिएबल आहे, व्हेरिएबल त्या पाथवर क्लिक केल्याच्या नंतर, डबल क्लिक केल्याच्या नंतर दुसरं पेज ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला परत तेच पाथ सेट करायचे. पण या ठिकाणी आपल्याला सेट करायचे तर बिन आणि एस बिन, स्पार्कचा एस बिन आणि हाडूपचा बिन फोल्डर. तर इथे पाथ सेट करण्यासाठी काय करायचंय? न्यू आणि नंतर ब्राउजवर केल्याच्या नंतर तुम्हाला सेम आपण जे अगोदर पाथ सेट केले सेम तेच पाथ डबल सेट करायचे आणि ओके. आता अजून पण काही प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता. हॅलो अशोक. हा बोल. हाडूप होमचा पाथ सेट करताना फक्त हाडूप पर्यंत जायचं, बिनवर नाही जायचं ना? बिनवर नाही जायचं, फक्त ओनली हाडूप. ओके. प्रोसेस करताय का कोणी? हा मी करते. ओके हाँ करते हैं। ओके.
हॅलो अशोक. हा बोल ना. ते 4-5 सेट केले. आता त्याच्यानंतर काय करायचंय? त्यामध्ये 4-5 नंबरला एक पाथ व्हेरिएबल असेल बघ, पाथ नावाचं व्हेरिएबल. हा. त्या पाथ नावाच्या व्हेरिएबलच्या पाथवर डबल क्लिक करायचा. ओके. क्लिक केल्याच्या नंतर एक न्यू पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये पण पाथ सेट करायचे आपल्याला. त्याच्यामध्ये 3 पाथ सेट करायचे. हाडूप बिन, स्पार्क बिन आणि स्पार्क एस बिन, एवढे हे 3 फक्त. चैत्राली स्क्रीन शेअर करू शकते, काही प्रॉब्लेम असेल तर. करू का? हो कर. दिसते माझी स्क्रीन? एकच मिनिट. हो दिसते. हा, आता इकडे हडूप मध्ये जाऊन बिन मध्ये जायचं ना? बिन वर क्लिक करायचं. ओके ओके. ओके हम्म. ओके. हा झाला आपला हाडूप बिन. त्याच्यानंतर न्यू, ब्राउज आणि स्पार्क फोल्डर मध्ये ओनली बिन. आधी बिन दिलं ना, आता आपण अगोदर हाडूपचं बिन दिला, आता ओके. हा. स्पार्क पाहिजे आपल्याला. आता त्याच्यानंतर सेम स्पार्क मध्ये एस बिनचा पाथ पाहिजे आपल्याला. झालं? हे 3च ना? हो, तिथे 3च. कोणकोणते? एक मिनिट. बिन, हाडूप, स्पार्क. ओके 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 वर क्लिक. नंतर एक मिनिट. हा, याचे बघून घे. हाडूप होम, जावा होम, स्पार्क होम. खाली एक अजून एकदा स्क्रोल डाऊन कर. स्पार्क पायथन. ओके ओके. त्याच्यानंतर पहिल्यांदा पाथ सेट करताना जावा मध्ये जेडीके पर्यंत घ्यायचं का हो, फक्त जावा? नाही, जेडीके वर क्लिक करायचं. आता सीएमडी ओपन कर. ओके. तुम्ही सीएमडीच्या टर्मिनलवर किंवा व्हीएस कोडच्या टर्मिनल, कोणत्या पण टर्मिनलवर इन्स्टॉल करू शकता PIP इन्स्टॉल पायस्पार्क. हे कॉमनली यूज होतं पूर्ण टर्मिनलवर आपल्या सिस्टीमवर. ओके. ओके. आता हे झाल्याच्या नंतर झालं ना? हो, हे झाल्याच्या नंतर एकदा जावाचं व्हर्जन चेक करायचं, म्हणजे जावा सक्सेसफुली इन्स्टॉल झालेला आहे का. ओके. आणि ते झाल्याच्या नंतर तुम्ही डायरेक्ट चेक करू शकता की तुमचं पायस्पार्क
ओके म्हणजे झालंय, म्हणजे इन्स्टॉल झालंय का? त्यासाठी VS कोडचा टर्मिनल वर जाऊन पायस्पार्क टाकायचं ना? इथं पण करू शकता. ओके. फक्त पाथ सेट करताना परफेक्ट सेट करा. तो जर पाथ दुसऱ्या फोल्डरचा, चुकीच्या फोल्डरचा दिला तर पूर्ण रिपीट करावं लागेल आणि होणार नाही रन. अशोक, हा, जो बोला. पायस्पार्क होम मध्ये आपण काय द्यायची व्हेरिएबल व्हॅल्यू, पाथ म्हणजे काय द्यायचं ब्राउज डायरेक्टरी? पायस्पार्क होम ना, कोणत्या पाथवरच्या व्हेरिएबलवर का आपल्या पाथ व्हेरिएबल स्टार्टिंगला पहिल्यांदा path तिथे create. फक्त पायस्पार्कचं फोल्डर द्यायचं, आपण जे एक्स्ट्रॅक्ट केलेलं फोल्डर आहे ते. ओके, आता होरिझोन जावा एकदा चेक करा इन्स्टॉल झाले का. हायफन व्हर्जन ERSION. ओके, एंटर करा. ओके, आता तुम्ही ओनली पायस्पार्क टाका तिथे, पायस्पार्क. जर सक्सेसफुली झाला असेल तर ओके, नसेल तर पाथ वगैरे जर काही चुकलं असेल तर एरर येईल. ओके, इन्स्टॉल झाले सक्सेसफुली. ओके. झालं ना मग आता? हो, आता तुम्ही रन करून बघू शकता. ठीक आहे. ओ, याला अलाउ करा. ओके, थँक्यू. VS कोड वर पण एकदा चेक करून बघ. म्हणजे कोड सेंड केलाय मी ग्रुपवर काल, तो पेस्ट करून बघ एकदा हो. रन. ठीक आहे, बघते. हो, अशोक, मी करू स्क्रीन शेअर? हो चालते का. परत रेकॉर्डिंग बघून पण करू शकता तुम्ही, जर समजा बाकीच्यांना काही प्रॉब्लेम असेल तर. हॅलो, अशोक, स्क्रीन दिसते? हो दिसते. कुठपर्यंत काय काय केलंय आपण याच्यामध्ये? भाई, मी ते फोल्डर मध्ये डाउनलोड केलं, फक्त मला नंतर नाही कळालं जास्त. ओके, VS कोड आहे ऑलरेडी आपल्याकडे. माहित नाही. याला ह्या फोल्डरला नाव काय द्यायचं? काय पण देऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही की तेच दिलं पाहिजे म्हणून. म्हणून ओके, ते VS कोडचं कुठे चेक करायचं बोलला तू? सर्च मध्ये का?
काय व्हीएस कोड इन्स्टॉल करा, काय प्रॉब्लेम नाही. एवढं व्हीएस का? हो ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा, ते डबल क्लिक. ज्याला समजलं नाही ते परत स्क्रीनवर बघू शकता स्टार्टिंग पासून. ऍक्सेप्ट की हे आय हो. डू नॉट ऍक्सेप्ट ऍक्सेप्ट केल्याशिवाय नेक्स्ट होणार नाही. नेक्स्ट. करू नेक्स्ट. हो नेक्स्ट 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 करा डायरेक्ट. ते क्रिएट जर तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही. फिनिश. ओके, त्याच्यानंतर जावा वाली फाईल 1 नंबर वाली फाईल इन्स्टॉल करा. क्लोज करा ती. डायरेक्ट क्लोज करू का? हो 1 नंबर वाली फाईल. येस करू का? हो. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. क्लोज. हो क्लोज. नेक्स्ट स्टेप. क्लोज. ओके. त्याच्यानंतर जी स्पार्क फाईल आहे आपल्याकडे RR ती एक्सट्रॅक्ट करायची त्याच फोल्डरमध्ये. करू एक्स्ट्रॅक्ट ऑल. हो सेम. अदर लोकेशन वर झाली का? नाही. ओके. आता तुम्हाला त्याचा पाथ सेट करायचा आहे. त्यासाठी ई आणि व्ही सर्च करा सर्च बार मध्ये. ENV व्ही. हेच ना? इन हो लास्ट वाले एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स. यामध्ये न्यू वर क्लिक करा आणि तुम्हाला त्याच्यामध्ये अगोदर एक मिनिट ते फोल्डर ओपन करा. तुम्ही त्यामध्ये अजून हाडूपचं फोल्डर बनवलेलं नाहीये. आपलं हे होलं का? डाउनलोड होलं का? तुम्ही ज्या फोल्डर मध्ये डेटा सेव्ह केलाय ते फोल्डर. ओके, यावर राईट क्लिक करून एक न्यू फोल्डर बनवा. ओके, त्याला ओनली हाडूप स्मॉल मध्ये. ओके, क्लिक करा आणि ओपन करा. त्याच्यामध्ये अजून एक फोल्डर बनवा. सेम हाडूपच? नाही, बिन. ओनली बिन. ओके, आता ह्या बिन मध्ये ती हाडूप वाली फाईल पेस्ट करायची. कोणती वाली? हाडूप जी फाईल केलेली ना 100 युनिट ती ओपन करा. मी सांगतो मला. लास्ट वाली. हा ही वाली. कट. कॉपी करू ना? कॉपी. कट करा. ह्या इकडे काही गरज नाहीये त्याची. कट हाडूप. हाडूप बिन पेस्ट. ओके, आता पाथ सेट करा त्याचा. ओके, न्यू कॅपिटल मध्ये हाडूप अंडरस्कोर होम. हाडूप अंडरस्कोर होम पण कॅपिटलच का? हो. ब्राउज डायरेक्टरी आणि आपण आता बनवलेलं हाडूपचं फोल्डर.
अशोक नावाच्या फोल्डरमध्ये हाडूप वर क्लिक करायचं आणि ओके 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 हा ओके. सेम न्यू. खालचं ना? नाही नाही, वरच न्यू जावा होम. कॅपिटल ना? हो. ब्राउज डायरेक्टरी. आता याच्यामध्ये सी मध्ये प्रोग्राम मध्ये जावा एक फोल्डर क्रिएट झाला असेल जावा इन्स्टॉल झाल्याच्या नंतर. सी प्रोग्राम प्रोग्राम त्याच्यामध्ये लिहायचं. हो प्रोग्राम प्रोग्राम फाइल्स. हो हे वाला की जावा वाला का? हो जावावर क्लिक करा. JDK 17 म्हणून एक नंबर फोल्डर असेल त्या फोल्डरवर क्लिक करा. हा ओके हे 17 JDK 17. ओके ओके. त्याच्यानंतर न्यू परत तिथेच वर न्यू कॅपिटल मध्ये पायस्पार्क अंडरस्कोर पायथन. स्पेलिंग बरोबर आहे? SPRK. ओके तिथं स्मॉल मध्ये पायथन. ठीक का? नाही नाही, खाली व्हेरिएबल व्हॅल्यू मध्ये. ओके. त्याच्यानंतर तिथेच न्यू स्पार्क होम अंडरस्कोर होम. होम पण कॅपिटल? हो. आणि त्याच्यानंतर ब्राउज डायरेक्टरी मध्ये जाऊन आपण जी डायरेक्टरी म्हणजे फोल्डर बनवलं आहे ते सी अशोक त्याच्यामध्ये पायस्पार्क स्पार्क वालं सेकंड वालं. ओके हेच का? हो ओपन करा. अजून नेक्स्ट नाही ओके नका करू, खाली आहे स्क्रोल डाऊन करा. ओके लास्ट वालं स्पार्क बिन हाडूप वालं फोल्डर. हे वाला का? हो आणि ओके ओके चालतं. त्याच पाथ मध्ये एक पाथ नावाचं एक व्हेरिएबल आहे त्याच्यावर डबल क्लिक करा. कशामध्ये? आता आपण जे पाथ ऍड केले. ओके हे वाला ना? हे हो वाला? हो डबल क्लिक करा. ओके न्यू ओके ब्राउज. आता इथे आपल्याला हाडूप मध्ये बिन फोल्डर क्रिएट केलं त्याचा पाथ सेट करा. नाही नाही, ब्राउजवर जाऊ ना, ब्राउजवर क्लिक करा. ब्राउज सी अशोक हाडूप 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 आणि त्याच्या खाली बिन असेल त्या बिनवर क्लिक करा. ओके ओके. त्याच्यानंतर न्यू परत ब्राउज नंतर सेम प्रोसेस तिथपर्यंत. सेकंड वाली स्पार्क. त्याच्यानंतर खाली परत स्पार्क ओपन झालं असेल स्पार्क. त्याच्यामध्ये जे बिन दिसतंय त्या बिनवर क्लिक करा. हे वाला का? हो आणि ओके. सेम न्यू ब्राउज सेम प्रोसेस. आता बिन सिलेक्ट केलं त्या जागी येस बिन सिलेक्ट करा. हाडूपवर नाहीये स्पार्क स्पार्क. ओके स्पार्क. त्यानंतर अजून खाली स्पार्कची फाईल ओपन झाली असेल. त्याच्यामध्ये ES बिन. हो ओके सेकंड लास्ट आणि ओके ओके करा.
ओके करा. ते हाईड करा ते. ओके ओके. त्याच्यानंतर CMD ओपन करा. अगोदर इथं जावा इन्स्टॉल झाले का चेक करा. जावा JAVA वर हायफन मायनस करा. तसं नाही दाखवणार ते. स्पेस द्या ना, स्पेस हायफन वर्जन. वर्जन. एंटर करा. ओके. त्याच फोल्डर मध्ये पायथन इन्स्टॉल आहे का परत एकदा चेक करा. पायथन वर्जन अंडरस्कोर ते हे द्या ना, हायफन करा द्या ना. ओके. तुमचा पायथनचा प्रॉब्लेम आहे, ते एकदा सेटिंग व्यवस्थित करा. ते कुठे करावं लागेल सेटिंग? याच्यामध्ये जे ऍप एक्झिक्युशन अलायन्सेस आहे ना, ते कॉपी करा आणि सर्च बार मध्ये सर्च करा. ओके. तुम्ही रिइन्स्टॉल केलं होतं का भरपूर वेळा पायथन? नाही. ओके. अरे कॉपी असं सिलेक्ट केलं तरी होऊन जाईल कॉपी? हो, सिलेक्ट करा आणि कंट्रोल C करा की. नाही, सी नाही होते. ओके, होत असेल कंट्रोल C. हा, सर्च बार मध्ये बघा, पेस्ट करून होते का? हा होते. ओके, करा ओपन. एकदम लास्टला जा, तिथे म्हणजे पायथनच्या 2 फाईल आहेत. वर दिसतंय बघा, ऍप इन्स्टॉलर मध्ये पायथन EXE आणि पायथन 3XE ते ऑफ हा करा. हा, ऑफ करायचे का? हो, ऑफ करा ते. ओके करा. ओकेच ऑप्शन नाही ते. हा, बॅक आहे ना, डायरेक्ट बॅक आहे, काय प्रॉब्लेम नाही. डायरेक्ट क्लोज करा फाईल ते. आता बघा. हो, बघा दाखवून येते का? नाही आलं तर तुम्हाला काहीतरी सेटिंग मध्ये पाथ चेंज करावं लागेल ते. तुम्हाला आता पाथ सेट करावं लागेल. डायरेक्ट करा pip install PySpark. ते पायथनचं नंतर करा, काही प्रॉब्लेम नाही. पण ते इन्स्टॉल होईल असं पण नाही वाटत मला. सर आहे ना कॉलवरती, सरांना विचारून हो, एकदा. हा विचार. सर, स्वरूप सर. मला वाटतं सर बिजी येतं. तुम्हाला जे पायथनचं जे प्रॉब्लेम आलाय ना, हाच प्रॉब्लेम आता आपण जो पाथ सेट केला ना, इन व्हेरिएबल मध्ये जाऊन पाथ वर क्लिक करून पाथ सेट केला ना, तर त्या ठिकाणी पाथ तुम्हाला पायथनचा पाथ सेट करावा लागेल, कारण त्याला समजत नाही की पायथन इन्स्टॉल कुठे. ओके, तर ते करण्यासाठी तुम्हाला पूर्ण पाथ द्यावा लागेल तो. बरं, चालतं, मी सांगतो द्या. हे करू आता सध्या ते PIP इन्स्टॉल. ते क्लोज करा. ते नको नाही. ENV सर्च करा. एन्व्हायरमेंट व्हेरिएबल. ओके, आता ते पाथ वर क्लिक करा. कोणता भाई याच्यामध्ये? आपण जे पाथवर पाथ सेट केले मग त्याच पाथवर. हो, ते पाथ दिसतंय 4 नंबरला, त्याच्यावर डबल क्लिक करा. हा, पायथन वाला. हम्म. हा, पाथ न्यू.
डबल क्लिक करा त्याच्यावर. ओके, न्यू वर जा. ओके, ब्राउज सी. याच्यामध्ये तुमचं नाव, नाही युजर जावा, खाली घ्या आणि युजर वर क्लिक करा. युजर असेल त्यामध्ये एकदम लास्टला. ओके, त्याच्यानंतर काकड. ओके, त्याच्यानंतर ऍप डेटा. त्याच्यामध्ये ऍप डेटा बघा, सर्च करून येते का कुठं? वरच असेल, एवढं खाली नसणार आहे. काकड सोडून दुसरं एखादं नाव आहे का त्यामध्ये? पब्लिक. पब्लिक मध्ये नाही येणार ते. काकडच Windows? काकडच ओपन करा ते. याच्यामध्ये तुम्ही विषय असा आहे की हिडन फोल्डर आहेत ना ते ऑफ केलेले, त्या अगोदर तिकडे सी ड्राईव्ह मध्ये जाऊन ते हे करावं लागेल, शो करावं लागतील. आपण हे नंतर करू प्रोसेस, काय प्रॉब्लेम नाही, राहू द्या. हा ठीक आहे, चालेल. हो. हे नाही करायची गरज ना सध्या. नाही, ते होणारच नाही इन्स्टॉल, कारण ते पायथन त्याला हेच नाही ना. हम्म. हो. हम्म. याच्यामध्ये फाईल ओपन करून ते हिडन फाईल शो करा. ते हिडन फाईल शो केल्याच्या नंतर ते शो होईल ऍप डेटा वगैरे. चालते, बाकी कोणाला काय नसेल प्रॉब्लेम तर मग करायचं काय एंड? हो चालेल. हो चालते. अशोक सी मध्ये एवढेच फोल्डर आहे भाई. हो, त्याच्यामध्ये त्या 3 डॉट आहे ना, त्याच्यावर क्लिक करा. तिथे हिडन फोल्डर असेल तर हिडन फोल्डरवर शो करा, ते फोल्डर शो होतील पूर्ण. याच्यामध्ये कोणतं ऑप्शन? हे ओपन करा तुम्ही, युजर ओपन केले ना, सी मध्ये काकड ओपन करा. युजर. ओके, याच्यामध्ये काकड जे नाव आहे ना 1 नंबरचं, ते ओपन करा. त्याच्यामध्ये वर व्ह्यू नाव दिसतंय ना, त्या व्ह्यू वर नावावर क्लिक करा आणि तिथे हिडन फोल्डर आलेला असेल त्याच्या ओके करा. येते का कुठं? शो करा, शो वर जा एकदम लास्टला. हा, ओके, हिडन आयटम. हो एकदम लास्ट वाला. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला ऍप डेटा नाव दिसत असेल. ओके. हा. ओके, याच्यामध्ये लोकल मी सांगतो तुम्हाला ते सेट करा नंतर. लोकल, लोकल वर क्लिक करा. याच्यामध्ये प्रोग्राम वर क्लिक करा खाली. ओके, प्रोग्राम वर क्लिक केल्यानंतर पायथन वर क्लिक करा. फर्स्ट तुम्हाला इथपर्यंत सर्च करायचंय, पायथन 3.13 पर्यंत. याच्यावर क्लिक करून ओके करायचं. ओके, खालचं फोल्डर. हो, 313 याच्यावर क्लिक करून ओके करायचंय. त्याच्यानंतर परत न्यू वर जायचं, परत ह्याच पाथ मध्ये यायचं आणि पायथन वर क्लिक करा. खालचं फोल्डरवर ओपन करा. ओके, यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये जे दिसतंय ना, स्क्रिप्ट नावाचं एक फोल्डर. हो, त्याच्यावर ओके करायचं आणि ओके करायचं. हे 2 पाथ तुम्हाला सेट करायचे त्याच्यामध्ये. एकदा करून घेऊया 2 मिनिटं. हा भाई, हॅलो. एकदा करून घेऊया 2 मिनिटं, लक्षात नाही राहिलं. अशोक. हा चालतंय, आपण नंतर जॉईन करू, आता स्टॉप केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. हा ठीक आहे, चालेल. मला ते कालचं पण विचारायचं होतं तुला. ठीक आहे, चालेल. चालतंय, मग आपण इथे थांबू आता.
काही कुणाला काही प्रॉब्लेम आला तर मला फोटो वगैरे पाठवा, मी सांगतो प्रोसेस.